नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 2026साठी जी पोलीस भरती येणार आहे तिच्यासाठी आपण जी केचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. तर आज दुसरा भाग आहे. तर हे सगळे क्वेश्चन परीक्षेमध्ये येणारे आहेत, जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते सुद्धा आहेत. तर कोणत्याही प्रश्नाला तुम्ही कमी लिखू नका, कारण एक एक मार्कसुद्धा महत्त्वाचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये खूप उपयुक्त पडेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए नाशिक, बी दिल्ली, सी हैदराबाद, डी बँगलोर. प्रश्न व्यवस्थित वाचत चला आणि योग्य उत्तर द्या. तर नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी हैदराबाद. हैदराबादमध्ये नॅशनल पोलीस अकॅडमी आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे, नोबेल पुरस्कार कोणत्या विषयाकरिता दिला जातो? ऑप्शन आहेत ए भौतिकशास्त्र, बी साहित्य, सी रसायनशास्त्र, डी यापैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी वरील सर्व. नोबेल पुरस्कार कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर भौतिकशास्त्र आणि साहित्य आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयाकरिता दिला जातो. तर तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 आहे, संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी केरळ, सी गोवा, डी कर्नाटक. तर तुम्ही शेवटला सांगा की तुमचे 10पैकी किती प्रश्न बरोबर आले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी केरळ. केरळ हे संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारं राज्य ठरलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ऑप्शन आहेत ए नर्मदा, बी कृष्णा, सी गोदावरी, डी कावेरी. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए नर्मदा. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 5 आहे, संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए बीड, बी नाशिक, सी धाराशिव, डी पुणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी धाराशिव. धाराशिव येथे संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 आहे, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन आहेत ए छत्रपती संभाजीनगर, बी पुणे, सी मुंबई, डी दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 7 आहे, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन आहेत ए प्लॅटिनम, बी तांबे, सी ॲल्युमिनियम, डी टंगस्टन. तर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी टंगस्टन. टंगस्टन या धातूची तार वापरतात. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतात पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? ऑप्शन आहेत ए 15 जानेवारी, बी 21 ऑक्टोंबर, सी 15 ऑगस्ट, डी 1 मे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी 21 ऑक्टोंबर. तर भारतात पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात जातो? तर 21 ऑक्टोंबर या दिवशी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9 आहे, शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन आहेत ए महात्मा ज्योतिबा फुले, बी राजू शेट्टी, सी महात्मा गांधी, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? ऑप्शन आहेत ए 46, बी 36, सी 23, डी 25. प्रश्न नीट वाचत जा, कारण त्यांनी फक्त गुणसूत्रांच्या जोड्या विचारलेल्या आहेत. तर मानवी पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी 23 गुणसूत्राच्या जोड्या आहेत. नंतरचा प्रश्न पाहू. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? ऑप्शन आहेत ए गोदावरी, बी भीमा, सी कृष्णा, डी कोयना. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमचे 10पैकी किती प्रश्न बरोबर आले ते पण सांगायचं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.